प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रथम परिहार असा, काही गोष्टी अशा बोलाव्याशा वाटतात की आज पावसाचा सगळा दिवस असून सुद्धा एवढं मोठं गाव आहे, या गावात एवढेच माणसं आहेत का? खरं सांगा, जाऊ द्या, तुम्हाला भगवंतानं तुमचं चांगलं केलंय, परंतु त्या चांगल्याचा काहीतरी भगवंताच्या पायाकडे येण्याची म्हणजे मनस्थिती ठेवा। म्हणून एक पौर्णिमेचा तुम्ही दिवस ठेवलाय की महिन्यातून पौर्णिमेला एक आत्या घेतात, तरी परंतु सर्व गावातले एक पाहून मला तर ह्याच्यात सगळे अर्धे वाचक सूचकच वाटायले, गावातला माणूसच कोणी दिसाना। म्हणून एक लहान तोटी मोठा घास घेतलाय, तसेच वाचक सूचक महान गुणवान असे आमचे सर्व मंडळी आहे। त्याच्यातून आज नवीन संभाजी महाराज बळे खरोखर त्यांना एक रामायण करते असे रामायणाचार्य म्हणून असे संबोधलेले, त्यांच्या समोर आम्ही एक रामायण सांगायचं म्हणजे एक मोडक्या तोडक्या झोपडीत पावसात बसल्यासारखं होते। तरी असो, सर्वांनी फक्त एकच विनंती सांगतो, कारण एक तुमच्यात पैलवानकी म्हणून मी आलेलो, सगळ्या लोकांच्या ओळखीत सगळे आपलेच आहेत। कारण रामायण ही खरोखर परमार्थ, खरोखर परमार्थ म्हणजे रामायण आहे। तुम्ही बाकीचं कुठलंही सत्य करा, काही करा, ही एक देखावा आहे। याच्यात निस्वार्थी जेवढे वाचक सूचक आलेत, एवढ्या वाचक सूचक स्वतःच्या पदरून 10 रुपयाचं पेट्रोल टाकून इथपर्यंत आलेत, म्हणजे ते येडेत म्हणून आले नाही। तुम्ही गावकऱ्यांना इथं यायलाच पाहिजे, ऐकायलाच पाहिजे, सर्वांनी आनंदानं ह्या रामायणाचा आनंद घ्यायला पाहिजे। असो, ज्या ठिकाणी हनुमंतरायाची उडी गेली, हनुमंतरायाची उडी पडलंकेला गेली, हे इतिहास सांगितला। मग त्या ठिकाणी त्या राक्षसीनं हनुमंतरायाला धरलं आणि धरल्याच्या नंतर त्याची अशा प्रकारची क्रोंचा आहे, तिची एक दासी अशी असणारे, त्या दासीनं असं सांगितलं की कुणी एक वानर तिथं आपल्या इथं येऊन पडलंय, कारण आवाज मोठा झाल्यामुळे कुठंतरी बघायला आल्याच्या नंतर तिला सांगितलं। मग सांगितल्यावर म्हणलं हे तर आपलं भक्ष्य, ही आपली खाण्याची वस्तू आहे, असं त्या क्रोंचेला आणि ती दासी सांगत आहे। करावया कपीचा घात, क्रोंचा शास्त्राची घाली हात, हे कोणी हनुमंत हसतो, माझा भक्षार्थ तुम्ही। आता खरोखर हनुमंताची किती ताकद आहे ही त्यांना माहिती का? क्रोंचेला त्यांना नाही। हनुमंताची ताकद आहे, हनुमंताला हसू आलं, कारण त्या क्रोंचीनं काय केलं, आता काहीतरी तोडका मोडका हत्यार तिच्यापाशी असताना तिने घेतलं आणि घेऊन ती हनुमंताकडे आली त्याला मारण्याकरता। हनुमंताला हसू आलं, काय समजा बाई असून सुद्धा एवढा पराक्रमी आणि मला हिच्या हत्यारानं काय व्हायचंय असं त्या ठिकाणी असणार। हनुमंत मनामध्ये विचार करू लागले की खरोखर तिचं कौतुक करू लागले। जडत्वे मांस नाही भितारी, मनोने उडो झड करी, निसकाळजी निज शरीरी, गिरिकंधारी त्याने बसो। आणि त्या हनुमंताच्या शरीरामध्ये लोखंड भरलेलं आहे, त्याच्यामध्ये काही मांस आहे का? नाही। डोंगरासारखं डोंगर जरी त्याच्या अंगावर टाकले तरी त्याला काही सुद्धा होत नाही, एवढा वज्रदेही असा तो बाबा। आणि त्या हनुमंताला आणि त्या अशा प्रकारची क्रोंचा मारायला घेऊन आले। हनुमंतराया विचार करू लागले, ग्रंथकर्ते काय वर्णन करतात की हनुमंताची काय ताकद आहे, वज्रदेही बाबा आणि त्या हनुमंताला मारण्याकरता आलेले आहे। रुधिर पूर्ण देह स्थिती, वेद करिता जिरेला क्षिती, बघ काय खासील माती, ऐशी युक्ती नका। आणि ती ज्यावेळेस मारायला आली त्यावेळेस त्यानं सांगितलं की तू मला मारायला आलीस, पण जर मला तलवारीनं मारलंस तर रक्त खाली पडून जाईल, हे त्या ठिकाणी तुला खायला सुद्धा ते भेटायचं नाही। मग तू काय कर, काय करण्याची युक्ती हनुमंतराया त्या क्रोंचेला सांगू लागले ते ऐका। मांस नाही माझा भितारी, मरण भय नाही शरीर, देह लावावा परोपकारी, सगळ्याच करी भक्षण। हनुमंतरायानं सांगितलं खरोखर हे देह कशा करता निर्माण झालेला आहे की दुसऱ्याची
चाकरी करण्याकरता, परोपकार करण्याकरता. मग तू काय कर, ज्यावेळेस तू त्या ठिकाणी मला मारून खाण्यापेक्षा काहीच माझं वाटलं होऊ देऊ नको, कारण ह्याच्यात हाडं मासं काहीच नाही लोखंडासारखं शरीर आहे. मग तू काय कर, तुझी इच्छाच आहे मला खाण्याकरता, तर तू तसंच खा, असं हनुमंतराय त्या ठिकाणी सांगू लागले. माझ्या सगळ्या गिळल्यावर चवीचा किती तोंडावर माझ्या निज पुष्टीची थोरी शेणा माझारी पावसी. आणि त्यावेळेस सांगितलं खरोखरच तू मारून तोडून खाण्यापेक्षा सगळंच मला गिळून टाक, म्हणजे मला गिळल्याच्या नंतर तुझ्या तोंडाला कशी चव येते ही खरोखर तुला पुन्हा पाहायला मिळेल. असं त्या ठिकाणी माझी काय अशा प्रकारची स्टोरी आहे माझ्या शेपटाची, हे तुला बघायला मिळेल, असं त्या ठिकाणी क्रोंचेला हनुमंतराया सांगू लागले. ऐकोनी हनुमंताची युक्ती क्रोंचा सत्य मानी चित्ती हो सेवेची गिळावया मारुती वदनव्रती पसरली. अशा प्रकारे दुर्जनाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही सहज सरळ सांगा, त्याच्या कुठल्याच प्रकारचं डोक्यात बसणार नाही, कारण त्याला जर विरुद्ध सांगितलं तरच त्याला खरं पडते. हनुमंतानं सांगितलं खरोखर त्या तिला असं वाटलं की किती खरं बोलते बरं, काही रामाचं बघतोय खोटं बोलतच नाही. तिला असं वाटलं इतके तुकडे हे करण्यापेक्षा त्याला लय मटे ज्यावेळेस सहकारी ज्या येतील का नाही ह्याच्यापेक्षा आपण उचलावून घेऊन टाकावा, असा विचार तिला हनुमंतरायाचा पटलेला आहे त्या क्रोंचेला. येणे पसरी काची जाभाडी हनुमंत सवे घाली उडी आकाळीताची लडबडी तवा घाटी पुढी घाला. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तिनं तोंड वाचलं, हनुमंताला धरायचं ना असं गिळायचं, तेवढ्यामध्ये हनुमंतरायानं काय केलं, लगेच असं तिनं तोंड वाचून तर उड्डाण केलं तिच्या तोंडामध्ये. हनुमंतरायानं उडी मारली, उडी मारल्यावर तिला असं वाटलं की चावावा, तोपर्यंत घाटीच्या खाली हनुमंतराय उतरले. काय पराक्रम करतात ऐका. नकळ्याची जीवा मुळी नाटळ्याची दातात वदन वाफी जाळी होळी साठी आवळी राक्षसी. आता ज्यावेळेस तिनं असं एखादं तुम्ही बोर खाणलं गटकुनी टाका लगेच नरड्यात होतं, त्याची चव कळत नाही. तसंच त्या ठिकाणी हनुमंतरायाला तिनं उचललं आणि गिळून टाकलं, की म्हणजे नरड्यात हनुमंतराय केले. मग तिला